नमस्कार. महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्याचे चरणी वंदन करतो. मी बाळासाहेब तानाजी कोळी, राहणार फलवंडीकर. हा माझा सोयाबीनचा 2 एकरचा प्लॉट आहे. सध्या सोयाबीन मी 27 जूनला केलं. 523 ही व्हरायटी सोयाबीनची केल्या. तर सोयाबीन केल्यानंतर सुरुवातीला मनुष्यमार्फत टोकन केले. दोन्ही साईडला 4 फुटी सरी आहे आणि 4 फुटी सरी सोडून दोन्ही साईडला टोकन केले. आणि ज्या वेळेला टोकन करायच्या आधी एकरी 1 बॅग 10-26 टाकली आणि त्यानंतर सोयाबीनला M45 बुरशीनाशकाची त्याला कोटिंग करून मी पेरणी केली. पेरणी केल्यानंतर कारण जमिनीमध्ये थोडासा पाऊस पडला होता आणि पेरणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाऊस पडला, त्यामुळे सोयाबीनची पेरणी अगदी पॉवरफुल झाली. त्यानंतर 21 ते 25 दिवसामध्ये त्याला इसाबोइन टॉनिक आणि प्रोटेक्ट सुपर ही सिंपल कीटकनाशकाची फवारणी घेतली. पहिली फवारणी घेतल्यानंतर 60 दिवसानंतर परत इसाबोइन आणि अलिका ही सिजंटाची कीटकनाशकाची फवारणी घेऊन आता हे पीक जवळ 70 दिवसाच्या आसपास आहे. त्या पिकाला सध्या फुलोरा आणि शेंग मरायची प्रोसिजर सध्या चालू आहे. आता यानंतर 10 ते 12 दिवसानंतर कोराजेन आणि 03234 ही फवारणी घेणार आहे. कारण जे आता फुलातून फळ बनण्याची प्रक्रिया आता सध्या चालू आहे आणि फळ बनत असताना त्या फळाला पोटॅश आणि फॉस्फरची गरज असते, तसेच मॅग्नेशियमची गरज असते. म्हणून मी 03234 त्या 4 दिवसांनी फवारणी घेणार आहे. त्याच्यानंतर 10 ते 12 दिवसानंतर ओनली पोटॅशियम सोनार म्हणजे पोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी घेऊन म्हणजे दाणे टपोरे दर्जेदार होणार आणि त्यामुळं पानावर कुठल्याही प्रकारचा रोग येणार नाही. कारण 03234 मध्ये फॉस्फरस आणि पोटॅश असल्यामुळं पानांची जी ही जाडी आहे ती जाडी फुगल्यामुळं त्याला कुठलेही कीटक ॲक्सेप्ट करणार नाही. त्यामुळं हे पान हा असं स्वच्छ राहिल्यामुळं ती जी सोयाबीनची जी फळ बनण्याची जी प्रक्रिया त्या फळ बनणाऱ्या प्रक्रियेवर किती डिस्टर्ब येणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.